कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे वेडाबाई, अगं तू रडतेस काय? अरे तू तिकडनं निघून का आलीस? काही नाही। नाही काय नाही, कसं तू तिथे असायला हवं होतंस। तू बघितलं नाहीस मी त्यांना कसं खडसावलं ते काय नाही, त्याने तुझी माफी मागायला हवी। जाऊ दे रे केदार, मला ना त्यांची तोंड पण बघायची नाहीये। अरे असं कसं चालेल? माझी इच्छा आहे ना त्यांनी तुझी माफी मागावी अशी। आणि तू अशी रडू नकोस ना ग। तू त्या माणसांसाठी माझ्याशी भांडत होतास, बघितलंस ना पाठ फिरल्यानंतर हे कसे वागतात ते। हो ना, ते आलंय आता माझ्या लक्षात। ते काही नाही, त्यांनी आत्ताच्या आत्ता तुझी माफी मागायला हवी। हो चल तू। तुम्हाला काय वाटलं, एवढा मौल्यवान व्हिडिओ माझ्या एकटीच्या मोबाईलमध्ये ठेवला असेल? तुमची जादू चालली नाही आणि चालणारही नाही। व्हिडिओचा बॅकअप बऱ्याच ठिकाणी घेऊन ठेवलाय। काय झालं केदार? कोणाचा मेसेज आहे? काय नाही, ऑफिसच्या कामासंदर्भात। खाली जाऊया ना त्यांच्याशी बोलायला। चल। आज आपल्या घरात जे काही घडलंय त्यासाठी माफी माग। केतकी माफी माग। केतकी मी तुला सांगतोय, मैथिली ताईंची आणि दादाची माफी माग। केदार, काजी तुम्ही काकू मला का सॉरी म्हणायला सांगताय? फाल्गुनी प्लीज प्लीज मध्ये बोलू नकोस। केतकी तुला ऐकू नाही आलं? दादाची आणि मैथिली ताईंची माफी माग। केदार पण मी हो तूच माफी मागायची। बघावं तेव्हा सतत घरात वाद उकरून काढत असतेस आणि प्रत्येकाशी भांडत असतेस। तुझ्यामुळे या घरातली शांतता नाहीशी झाली आहे। अरे इतक्यांदा तुला समजवण्याचा प्रयत्न केला की एक घर आहे म्हटल्यानंतर या घरात भांड्याला भांड लागणार, पण नाही, प्रत्येक गोष्टीचा तू अतिरेक केलायस। या घरात सगळ्यांची मिळून मिसळून वागायचं, गुण्या गोविंदाने नांदायचं, तर नाही, तुला सतत असं वाटत राहतं की या घरातला प्रत्येक माणूस तुझ्याबद्दल माझ्याबद्दल सतत वाईट विचार करतोय, वाईट बोलतोय। हा तुझ्या मनातला गैरसमज जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपल्या घरात शांतता नांदणार नाही। म्हणून सांगतोय, दादाबद्दलची सगळी भांडणं मिटव, त्याच्याबद्दलचे गैरसमज दूर कर आणि दादा आणि मैथिली ताईंची माफी माग। हा वाद संपव केतकी, त्यांची माफी माग। केतकी माझ्या संयमाचा अंत बघू नकोस, त्यांची माफी माग, त्यांना सॉरी म्हण।
सॉरी. काकूना का सॉरी म्हणायला लावत तुम्ही? काय गरज होती? इतके दिवस आम्ही शांत आहोत कारण आम्हाला काकूना दुखवायचं नाहीये आणि यापुढे सुद्धा आम्ही काकूना दुखावणार नाही आहोत. लवकरच मी तो दिवस आणेन ज्या दिवशी तुम्हाला काकूंच्या पायावर नाक घासून त्यांची माफी मागावी लागेल. आधीच खूप वेळ वाया घालवलाय तुम्ही, आता आणखी नको. तुम्हाला जे काम दिलंय ना ते लवकरात लवकर पूर्ण करा. फाल्गुनीताई, तेजस भाऊजी आणि काकूंच्या मनात बाबांबद्दल जो काही राग आहे तो दूर करायचा. लवकरात लवकर व्हायला हवंय काम. आणखी एक गोष्ट, हे शेवटचं सांगते हा मी, यापुढे माझ्या मुलींच्या वाटेला जायचं नाही, नाहीतर यापेक्षा वाईट अवस्था करेन मी तुमची. लक्षात ठेवा. सॉरी, पुन्हा असं नाही होणार. लाचार. अरे 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 अरे, किती लाचार असावं एखाद्या माणसाने. लाचार या शब्दाचा जर काही अर्थ असेल ना तर तो तू आहेस, शेखर राजाध्यक्ष. या घराला सुख हा शब्द विसरायला लावणार आहे मी. तू बघ रे मी काय काय करतो ते. आधी तुझ्या लाडक्या सुनेला, त्या नेत्राला आणि मैथिलीला संपवणार आणि त्यानंतर मग तुझी मुलं. एकदा त्यानं उद्ध्वस्त केलं ना की मग तुझी सगळी प्रॉपर्टी, बँक बॅलन्स सगळं माझं होणार. आम्हाला हे सगळं आधीपासूनच माहिती होतं. आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण मला माफ कर. मी पुन्हा एकदा विश्वास दाखवला तुझ्यावर. पण झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.